आज घडीलाही तेच गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्याच तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही, गृहमंत्र्यांनी नाही, सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही. तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या, पण तुमच्यामुळं मोदी साहेबाच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणार आहे, त्यांचा बट्ट्याबोळ होणार आहे सगळा. कारण हे मराठी आहेत शेवटी. तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला, पुन्हा डबल त्या भानगडीत पडत नाही. काठी सुद्धा डावचायची नाही पोराला, काठी सुद्धा. जाऊ द्या, कोणाचं नका विचारू साहेब, कसल्याला काय किंमत द्यायची. आहे का पाटील साहेब? ज्याचं नावच माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचा तुम्ही. राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे, गृहमंत्री तेच आहेत, त्यांच्याकडेच तो अधिकार आहे. राज्यातली सुव्यवस्था आहे का? नाही नाही, त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार. पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडवं पडायचं नाही. राज्यातलं पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, पांधन रस्ता सुद्धा. मग बाकीचं तुम्ही तुमचं बघून घ्या. पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला. माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी वर काढली नाही पाहिजे कुठंच. पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं. आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय. मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेलते, शांततेत गेले, शांततेत वापस आलेत. ही पहिली देशाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात अशी की शांततेत जाऊन शांततेत आली. आणि मी माझ्या समाजाला आव्हान केलंय, फक्त तुम्ही शांत यायचं, शांत जायचं. आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, काही गरज नाही दगड फेकीत जाळपोळीची. जेव करीन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं, अजिबात नाही. पण नाटकं जर केले तर ते सरकारला जर जाणार. आम्ही शांततेत देणार आहेत, तुम्ही पुढून नाटक करायचं नाही.